एखाद्या कामात जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर कामाचं नियोजन योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेत काम करणं जर तुमचं असेल, तर सक्सेसफुल होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे गुरुवार. ज्या ज्या ताईंनी आपल्याला सोमवारच्या पुढे ऑर्डर दिलेली आहे ना, त्यांनाच आज ही ऑर्डर जाणार आहे. त्यासाठी बघा इथं पॅकिंग सुरू आहे. भरपूर पॅकिंग केलेली आहेत. हे बघा, सकाळ सकाळी सगळी कामं घरातली आवरलेली आहेत आणि जवळजवळ 8 वाजता तरी मी इथं पॅकिंगसाठी बसलेली आहे. आज पहिल्यांदाच योगायोग असं झालेला आहे की एकटीलाच आज करावं लागत आहे. बिस्किटसुद्धा काल मी एकटीनं बनवलेली आहेत. आज पॅकिंगसुद्धा एकटी बनवणार आहे आणि कुरिअर आपल्याला हे ऑर्डर आहे ना, हे कुरिअर ऑफिसला नेऊन द्यायचं सुद्धा आहे. म्हणजेच आज डिस्पॅच ऑर्डर आपली होणार आहे. कोणी मदतीला असू दे नसू दे, एकदा जर स्वतः जबाबदारी घेतली ना तर ती स्वतःच पार पाडायची असते. आज माझं तसंच झालेलं आहे. आज नाही, कालपासूनच झालेलं आहे. कारण काल बिस्किटं बनवली, एकटीनं बनवली. लाईटीचा प्रॉब्लेम खूप होता. जशी बिस्किटं करायला दुपारच्या पुढं घातली ना तरीसुद्धा 2 वेळा लाईट गेली. आणि आज काय झालेलं आहे, आज पॅकिंगसुद्धा एकटीलाच करावं लागत आहे. आणि आता हे जे पार्सल आहे हे कुरिअर ऑफिसला नेऊन एकटीलाच टाकायचं आहे. त्यात आहे पाऊस. काल थोडं ऊन तरी होतं, आज आहे पाऊस. त्यामुळं कोणी असू दे नसू दे, एकदा जर जबाबदारी घेतली ना ती कुठल्याही परिस्थितीत स्वतःच पार पाडायची असते. आजची ऑर्डर आहे ती ऑर्डर अकोला, सोलापूर, मुंबई या ठिकाणी जाणार आहे. गुळातील, गव्हाची, नाचणीची एवढ्या बिस्किटाची ऑर्डर आहे. रोडची नानकटाईची आज ऑर्डर नाही. या बाकीच्या बिस्किटांची ऑर्डर आहे. तुम्हाला जर अशा बिस्किटांची ऑर्डर द्यायची असेल तर दिलेल्या WhatsApp क्रमांकला हाय करा. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटाचे रेट येतील आणि त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता. ओन्ली WhatsApp आहे. आता तुम्हाला मी सांगते, नवीन बिझनेस मी सुरू केलेला आहे. यामध्ये काय मला प्रॉब्लेम आले ते तुमच्यासोबत शेअर करते. अजून प्रॉब्लेम आहेतच, पण जे आत्तापर्यंत आलेत ना, ते मी तुम्हाला सांगते. आता हे जे बॉक्स आहेत ना, या बॉक्सविषयी खूप स्टोरी आहे. कारण काय होतं, की सुरुवातीला आपलं बिस्किट किती अ, म्हणजे त्याचं हे असं म्हणजे त्याचा गोल आकार, त्याची जाडी किती असायला हवी, हा विचार करायला हवा. त्यानंतर बिस्किटं बरोबर कंटेनरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये अर्धा किलो बसली पाहिजेत, याचा विचार आधी केला पाहिजे. त्यामुळं बिस्किटं बनवली आधी. त्यानंतर ती बिस्किटं घेतली. महाराष्ट्रीय बेंदूर होता त्या दिवशी. कोल्हापूरला राजारामपुरीत गेलो आम्ही. एकदम भर पावसात भिजलो नाही, रेनकोट घालून गेलो, पण भर पावसात गेलो आम्ही. तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं, एवढ्या मापाची आमची बिस्किटं आहेत आणि आम्हाला अर्धा किलो बिस्किटं बसतील असे डबे द्या म्हणून. ते म्हटले, तुम्ही जर घेतलासा तर बिस्किटं घालून बघता येणार नाही. तसाच बॉक्स आहे, बॉक्स फोडून चालत नाही आणि तुम्ही फक्त अंदाजानं बघा तुम्हाला एवढा हवा आहे का, आणि बॉक्स म्हणजे तो एकदम 50 बॉक्स त्यामध्ये होते. तर तसा तुम्हाला पूर्ण घ्यायला पाहिजे. बापरे म्हटलं, अजून एकही ऑर्डर नाही. फक्त विषय आपला सुरू आहे की ऑर्डरी घ्यायच्या. जर तेवढे बॉक्स घेतले आणि ऑर्डरी आल्याच नाहीत तर काय करायचं? म्हणून आम्ही सरळ गांधीनगरला गेलो. तिथं फिरलो. आम्हाला बॉक्स आमच्या बजेटमध्ये काही सापडेनात. शिवाय बिस्किट अर्धा किलो बसतील असे सुद्धा तिथं बॉक्स मिळाले नाहीत. होते, पण ते आपल्या मापात बसणारे नव्हते. त्यानंतर एका दुकानामध्ये गेलो. ॲडजस्ट करून कसेबसे खूप महाग डबे घेतले. जे सुरुवातीला ताईंना आलेले आहेत बघा, ते डबे आहेत. बऱ्याचशाच ताईंच्याकडे ज्वेलरी ठेवायसाठी तसले डबे असतील बघा. त्या ताईंना माहिती असेल की तो एक डबा किती रुपयाला बसतो ते.
आम्ही ठरवलं की पहिल्यांदा पार्सल आपलं कसं जातंय बघूया, आपल्याला पॅकिंगची व्यवस्था कशी जमत्या बघूया, समोरल्या कस्टमरला बिस्किट आवडतात का हे आधी बघूया आणि मग जो नफा तोटा आहे तो बघूया, सुरुवात करूया, असं आम्ही मनाला एकदम असं पक्क ठरवलेलं होतं. कोल्हापूरमध्येच बघा हा बबल पेपर सुद्धा बघायचं म्हटलं. आम्ही गेलो, दर काही इकडचे तिकडचे काहीच माहिती नव्हते. मीटर मागं आम्हाला 10 रुपये त्याने एक्स्ट्रा सांगितले आणि आम्ही घेतला सुद्धा तो बबल पेपर. त्यानंतर आम्हाला कळालं की तिथं जाण्यापेक्षा इथं जवळच आमच्या इथं पेठ वडगाव म्हणून शहर आहे, तिथूनच आम्ही सगळं साहित्य घेतो. पण म्हटलं हे पॅकिंगचं साहित्य आहे, जाऊ आपण गांधीनगर, कोल्हापूर. पण काही नाही, आम्हाला इथं वडगावमध्येच ना 10 रुपये कमी रेटनं हा बबल पेपर मिळाला. म्हणजे नवीन बिझनेस जेव्हा आपण सुरू करतो, माहिती नसते. काही जण फायदा घेतात, तर काही जण सपोर्ट करतात. आता जे हे खाकी बॉक्स आहेत ना, याच्या बाबतीत खूप आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे. एवढे बॉक्स आणलेले आहेत ना, अजून त्यांनी बिल केलेलं नाही. पहिल्यापासून हे बॉक्स आम्ही त्यांच्याकडूनच घेतलेले आहेत. जर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो असतो ना, आम्हाला जे सुरुवातीला मापाचे बॉक्स लागणार होते ते आम्हाला कोणीही दिले नसते. त्यांनी तसंच सांगितलं असतं की तुम्हाला एकदम 100 घ्यायला पाहिजेत, 150 घ्यायला पाहिजेत, असं सांगितलं असतं. पण हे रिलेटिव्ह असल्यामुळं ना, यांनी सांगितलं किती पाहिजे आहेत तुम्हाला, 10 पाहिजे आहेत का, 12 पाहिजे आहेत का, लगेच देतो करून. आणि आम्ही गेल्याबरोबर अगदी तासात 1.5 तासात आम्हाला त्यांनी त्यांच्या कामगारांच्याकडून हातावरती बनवून बॉक्स आम्हाला दिलेले होते. कारण ते म्हटले तुमचा आधी कंटेनर फिक्स करा तुम्ही आणि त्यानंतर हे बॉक्स आपण सिलेक्ट करू आणि भरपूर बनवून देऊ. थोडे कंटेनर आपले फिक्स झालेले आहेत, आणखी बदलायचे आहेत, फिक्स करायचे आहेत. पण जे फिक्स केलेले आहेत ना, त्या मापाचे हे वेगवेगळे डब्बलचे, तिब्बलचे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत. काही माणसं खूप चांगली आहेत आणि सहज चांगला त्यांचा सल्ला भेटतो. या बिस्किटच्या व्यवसायामध्ये सुद्धा मला खूप जणांची चांगली मदत झालेली आहे. तुमचा सपोर्ट मिळालेला आहे. तुमची मागणी भरपूर आलेली आहे. तसंच इथं सुद्धा झालेलं आहे. प्रत्यक्षात ना खूप सगळी माहिती मिळालेली आहे. माझ्या मैत्रिणीची ना खूप यामध्ये मदत झालेली आहे. तिने जवळ-जवळ 3 वेळा प्लास्टिकचे बॉक्स, ती गांधीनगरमध्ये जॉब करते, तर तिला मी सांगितलं की अमुक ठिकाणाहून तू बॉक्स घेऊन येणार का गं? मला विनाकारण 25 किलोमीटर यावं लागेल आणि 25 किलोमीटर परत माघारी जावं लागेल. 50 किलोमीटर माझं अंतर होत होतं. तर तिला म्हटलं, "तू दररोजच जातेस तर येता-येता घेऊन येणार का?" तर तिनं जवळ-जवळ मला 3 वेळा प्लास्टिकचे बॉक्स तिथून आणून दिलेले आहेत आणि ती तिच्या घरी घेऊन जायची. मग आव्होंचे मित्र पण तिथंच होते. आव्होंचे मित्र घेणार आणि यांना पोच करणार, असं ते बॉक्स येत होते. म्हणजे तिघा-चौघांच्या जवळून ते बॉक्स आमच्या घरी येत होते. म्हणजे खूप त्याच्यामागं स्टोरी असते प्रत्येक गोष्टीची आणि ही मदत आपल्याला का होते? तर आपणही कधी नाही कधीतरी तर त्यांना मदत केलेली असते किंवा आपला स्वभाव बघून ही मदत होत असते. आता हे पॅकिंग कसं होतं तुमच्या लक्षात आलं असेल. बबल पेपर सुद्धा बरोबर मापानेच कटिंग करावा लागतो. कमी पडून अजिबात चालत नाही. जास्त जरी झाला तर या बॉक्समध्ये अडचण होते आणि अशी ही चिकटपट्टी सुद्धा लावून घ्यावी लागते. आता जे हे मी पॅकिंग करत आहे ना, या पॅकिंगमध्ये मी आणखी काय करावं असं तुम्हाला वाटतं? किंवा आता जे हे मी पॅकिंग करत आहे, तुम्हाला असं वाटतं का म्हणजे खूप हे त्रासदायक होतंय किंवा यासाठी सोपं असं काय मी करू शकते? हे सुद्धा मला सांगा. आता या बॉक्सवरती काय होतं की कुठल्या प्रकारची बिस्किट वगैरे आहेत, म्हणजे यामध्ये किती बिस्किट घातलेली आहेत, हे जर लिहिलं ना ते कुरिअरमध्ये टाकण्यासाठी आपल्याला सोपं पडतं. शिवाय याच्यावरती ॲड्रेस लिहायला सुद्धा ते बरं पडतं. आता हे सगळं पॅकिंग मी करून घेतलं. आता ॲड्रेस लिहायचे राहिलेले आहेत, ते सुद्धा लिहून घेतले. यामध्ये ना मला ते कुरिअर ऑफिसला जायच्या वेळेस शूट करायचं जमलं नाही. ते मला शूट करायचं होतं. नेक्स्ट टाईम कुठल्यातरी व्हिडिओमध्ये ते मी कसं घेऊन जाते किंवा घेऊन जरी गेले तर कसं घेऊन जातात हे तुम्हाला पाहायला मिळेल. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.